तर दीपावली आणि दिवाळी हे हिंदू धार्मिक सर्वात मोठे मानले जातात आणि दरवर्षी सर्व भारतीय मोठ्या उत्साहाने साजरे करतात. प्रत्येक सणाची एक कथा असते जी प्रत्येक सहभागीला त्याचे महत्त्व स्पष्ट करते. दिवाळीला वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविला जातो. प्रकाशाचा सण अंधारावर प्रकाशाची वीज दर्शवितो. भारतात 5 दिवस चालणारा हा एकमेव असा सण आहे. दीपावलीच्या दिवशी समुद्र मंथनादरम्यान धनाची देवी महालक्ष्मी यांचा जन्म झाल्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आणि दीपावलीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करण्याचे एक प्रमुख कारण आहे. तर पहा, दिवाळीला आपण आपल्या मुख्य दरवाजावर तोरण देखील लावत असतो. तोरण का लावतो तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊया. दारी तोरण म्हणजे हात जोडून स्वागतासाठी उभं असलेले घर. दारी नवीन तोरण बांधले असेल तर तिथे शुभ कार्य असल्याचे सुसंकेत आपल्याला नकळत मिळतात. तोरण फक्त प्रवेशद्वाराची सजावट नसून ही भारतीय संस्कृती आहे. हिंदूच नव्हे तर इतर सर्व संस्कृतीमध्येही प्रामुख्यानं दाराच्या चौकटीवर तोरण बांधले जाते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी आपण दारी तोरण बांधतो. तोरण हे सुचिन्ह असून ते घरात मंगलमय वातावरण निर्माण करत असते. त्यामुळे संकट व आजार दूर राहतात. असं मानलं जातं, मंगल कार्याच्या वेळी घरात देवी देवतांची सात्विक ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा सूक्ष्म असल्यामुळे तिला आकर्षून घेण्याची क्षमता झेंडूच्या फुलामध्ये असते. असे मानले जाते की ही ऊर्जा आंब्याच्या पाण्याद्वारे प्रक्षेपित केली जाते. पारंपरिक तोरण हे झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानापासून बनवले जाते. यामुळे घराभोवतालचे हवेचे शुद्धीकरण होते. म्हणूनच आपल्याला दीपावलीमध्ये अवश्य आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण आणि झेंडूच्या फुलांची माळ ही अवश्य आपल्याला मुख्य दरवाजाला लावायची आहे. समजा जर तुमच्याकडे आंब्याची पानं नसतील तर तुम्ही अशोकाच्या पानांचं देखील तोरण बनवायचं आहे आणि जर अशोकाची पानं नसेल तर आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. परंतु आंब्याच्या पानामध्ये तुम्हाला झेंडूचं एक फूल हेही त्याच्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मुख्य दरवाजा आपल्याला या दीपावलीमध्ये जेवढा तुम्ही चांगला सजवाल त्यातील तेवढी सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येईल. कारण आपला मुख्य दरवाजा हा आपला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. इथूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला या मुख्य दरवाजामधूनच येत असते. आपल्या प्रवेशघरात आपल्याला जर सुखाचे दिवस पाहायचे असतील तर आपल्याला काही त्याच्यासाठी मेहनत करावीच लागेल. म्हणजे आपल्याला त्यासाठी काही थोडेफार उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, आपण या दीपावलीमध्ये आपला जो मुख्य दरवाजाचा उंबरा आहे तर त्या उंबऱ्याला हळदीचं लेपन देखील आपल्याला करायचं आहे. त्याच्या साईडला आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक चिन्ह देखील काढायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही लक्ष्मीची पावले उंबऱ्यावरती लावायची आहेत, तर ती देखील लावलेली असतील असं मानते मी. आणि त्याची देखील तुम्हाला रोजच्या रोज पूजा वगैरे करायची आहे. कारण आपण जो उंबरा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंबरा आहे तर तो जेवढा आपण स्वच्छ ठेवू तेवढ्याच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही येत असते. त्याचप्रमाणे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही रोज सकाळी तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपल्या उंबऱ्यावरती थोडंसं शिडकाव करायचं आहे. तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय देखील तुम्ही करून पहा, याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होईल. तर मित्रांनो, आता आपण पाहू की आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती आपल्याला काय बांधायचं आहे. तर ही माहिती देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या मुख्य दरवाजाला तुम्हाला गोरक्ष चिंच नावाचं जे फळ होतं ते मी तुम्हाला बांधायला सांगितलं होतं. जर तुम्हाला ते शक्य नसेल, तुम्हाला जर जमलं नसेल बांधायला, तर तुम्ही आता जो मी हा उपाय सांगणार आहे तो तुम्ही आवर्जून करा. जेवढे तुम्हाला मी गोरक्ष चिंच ज्याचे जेवढे तुम्हाला फायदे सांगितले तेवढेच फायदे ह्या उपायामध्ये देखील आहेत. जर तुम्हाला तो उपाय करायला जमला नसेल तर तुम्ही हा उपाय देखील करू शकता. तर पहा, आपल्याला हा उपाय म्हणजे हा दिवाळीमध्ये हा उपाय करायचा आहे. शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी देखील हा उपाय तुम्ही करायचा आहे. तर पहा, यासाठी आपल्याला 5 कवड्या लागतील. पिवळ्या 5 कवड्या लागतील. जर तुमच्याकडे सफेद असतील तर तुम्ही त्यांना पिवळ्या देखील करू शकता. म्हणजे त्याला हळदीचं पाणी लावायचं आहे आणि ते पिवळ्या करायचे आहे. तर आपल्याला 5 कवड्या लागतील, 5 गोमती चक्र लागतील आणि 5 हळकुंड असतात
ते हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत, थोडेफार तांदूळ घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी एक पिवळा कापड लागणार आहे. तर म्हणजे छोटासा असा कॉटनचा तुम्हाला पिवळा कापड म्हणजे रुमाला इतका पाहिजे. कॉटनचा पिवळा रुमाल असेल तरी चालेल, तो घेतला तरी हरकत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत. म्हणजे 5 कवड्या, 5 गोमती चक्र, 5 हळकुंड, थोडे तांदूळ. आणि हे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आपण ज्यावेळेस करू, धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करू त्यावेळेस आपल्याला तिथे हे सगळं ठेवायचं आहे. मग तिथे आपण त्याला धूप दीप दाखवायचा आहे, त्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायचे आहेत आणि महालक्ष्मी मंत्र जो तुम्हाला कोणताही सोपा वाटेल, ओम महालक्ष्मी नमः असा जरी मंत्र तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा म्हटलं तरी हरकत नाही आणि तो असा प्रभावी करून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याची अशी एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तयार केलेली आहे ती आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर बांधायची आहे. हा उपाय देखील खूप प्रभावी असा उपाय आहे. फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा. यामुळे आपल्या घरात धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही. पैसा हा सतत येत राहील. जो अनावश्यक पैसा आपल्याकडनं खर्च होत होता तो होणार नाही. त्याचप्रमाणे जी काही लोकांची वाईट नजर आहे, वाईट शक्ती आहेत, ते देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. कारण ज्या कवड्या आहेत आणि गोमती चक्र आहेत ते महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत. तर महालक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करत राहील आणि जी काही आपली आर्थिक तंगी आहे ती देखील दूर होईल. पैसा हा कुठून ना कुठून आपल्याला येत राहील, परंतु त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. कारण नुसते उपाय करूनही होणार नाही, उपायही करायला हवेत. कारण मेहनतीच्या जोडीला नशिबाची साथ देखील हवी असते. म्हणून मेहनत तर आपल्याला करावी लागणार आहे, परंतु जे काही उपाय असतात ते ज्या ज्यावेळी केलेले चांगले असतात. म्हणजे दिवाळीचे उपाय हे दिवाळीसाठी खास असतात, नवरात्रीचे उपाय नवरात्रीसाठी खास असतात. त्यामुळे ज्या ज्यावेळी जे उपाय असतात ते आपण करायला काही हरकत नाही, त्याला काही जास्त खर्च वगैरे येत नाही. म्हणून हे छोटे छोटे उपाय हे आपण अवश्य करायला हवे. यामुळे आपल्या फायदा तर होतोच, नुकसान होत नाही पण फायदा मात्र होतोच. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.